हॅलो गाईज, वेलकम बॅक टू समज चॅनल. तर आज चाललो आम्ही आता पुण्याला. तर बघूया पुण्याला मीन्स मावशीकडे चालली आहे मी. तसं आउटफिट आहे काहीतरी. तर निघालो आता आम्ही. आता भेटूया, बघूया आपण काय काय होतं आहे. जास्त दिवस नाही राहणार आम्ही, थोडेच दिवस राहणार आहे गाईज. तर बघूया आता काय काय. कारण खूप जास्त गरमी येते मुंबईला, खूप जास्त. तर बघूया पुण्याला बोलतात गार आहे, थंड काय, तर कसं फील होतं आहे गाई. मम्मीने भाकरी पण घेतल्यात. हो. तिथं भाकरी घेतल्या. तिथल्या लोकांना म्हणजे भाकर जास्त खात नाही म्हणून. कर्जतचा वेदर आहे गाईस, खूप जास्त पावसाचं झालंय वेदर. मी इथे वडापाव घ्यायला आले आहे 10, बिकॉज तिथे वडापाव एवढा छान नाही भेटत पुण्यामध्ये. तर इथूनच कर्जत म्हणून कर्जतचे वडापाव सगळ्यांना आवडतात. आपण वडेपाव घेतले जातात. हे बघा वडेपाव. तर आपण जाऊया. तर आमची आता डेक्कन एक्सप्रेस आली आहे. पप्पा पण आले आम्हाला सोडायला. डेक्कन एक्सप्रेस आली आता, हिच्याने जाणार आम्ही. तर गाईस ट्रेनमध्ये खूप जास्त लिटरली आम्ही तर गाईज ही खोपोली तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. काय सांगू, राहायला पण नाही त्यात पाणीवाले ते सगळे येतात मध्ये मध्ये. आम्ही फायनली पुण्याला आलो आता. तर जाऊया घरी. तर मावशी पण येणार आहे, तर बघूया काय होते पुढे. तर गाईस पुण्याला येता येताना हालतले बेकार होते. त्यांचं माहेर उतरू गाईस. तर पुढे ब्लॉग बघत राहा, मजा येणार आहे. सगळे माझे भावंड लोक पण आलेत तिथे. मी पुण्या स्टेशनला उतरलो आहे. तर मावशी येईन, मावशीसोबत आम्ही जाऊ घरी. हा आहे पुणा स्टेशन. तर आम्ही उतरलं, चाललं ना जाऊ आता. हा फ्लॅग आहे मोठा आणि हा स्टेशनचं रिझर्व. काय तुम्हाला ना इथे मार्केट आहे आतमध्ये, ते दाखवते. आतमध्ये गेले की तुम्ही ना असं सगळं मार्केट म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल. मी तुम्हाला दाखवते बघा एक एक. ते इथं सगळं स्वीट्स, इयरफोन्स वगैरेचे दुकानं आहेत. रुमाल, पॅन्टी वगैरे सगळं इथे पाहू शकता तुम्ही. तरी होतं गाईस, कर्जत बसून बिस्किट घेतलं. तर गाईस खूप जास्त गरम होतं. काय नाही पुण्याला पण थंड बिंड काय नाही वाटत, खूप जास्त गरम आहे. बस स्टॉप आहे पुण्याचा. आपण पुन्हा पण एक्सप्लोअर करू गाईस, थोडा जेवढा होईल तेवढा. आमची मावशी गाईज बघा एवढ्या लांबून आम्हाला भेटायला आले. कुठे बस आता? ठीक आहे, कशी आहे? मस्त. जसं भिकाऱ्यासारखा अवतार झालाय, बघू शकता. एवढं कर्जतून पुण्याला येसपर्यंत आता आम्ही आलोय के मार्केटला. के मार्केट. आता आम्ही जाऊया आतमध्ये. आपण गेलो वेफर्स आणि पाणी घ्यायला. थंड पाणी जरा घेतलंय आता, चिप्स घेतल्यात. तर जाऊया आता वरती. मस्त मस्त. खूप जास्त गरम आहे गाईस. कोण बोलतो पुण्यामध्ये गार आहे? कोण बोलतो? नाही, अजिबात नाही. आमची मावशी आजारी. आई बऱ्यात ना?
आहे किती. आता इथे सगळे जेवायला बसलेत, मावशी वगैरे. बॉटल द्या ना पाण्याची. बघतो बघ कसा टकल्या हात पकडला बघा कसा त्याने, क्यूट क्यूट हात. ही आहे आमची मावशी, खूप जास्त बोलते. अपलोड करायचा. हा उनो मला हे लोक शिकवणार आहेत, मला येत नाही खेळता. हा बघा कसे मोजतोय. देऊ तुला पण. हो दे ना मला पण. देतोस का? तू ऊन एवढं उन्हात मला बसवली आहे, मी काय होईन करत जात आता ना. तुम्ही हा व्ह्यू बघू शकता टेरेस वरून, घराच्या इथल्या टेरेस वरून हा असा व्ह्यू आहे. एकीकडे सनसेट आणि पूर्ण बाजार आहे. खाली काहीच पुढे नाही जाऊ शकत मी, मला थोडी भीती वाटते आहे, बट इथूनच तुम्ही व्ह्यू बघू शकता. खूप छान वाटतंय आणि हवा तर खूप. हे लोक इथे जेवण बनवतात. रेडी है भाई जाने के लिए, और मैं भी रेडी हूँ. ये कर जरा ऐसा कपाट ऐसा कर, ऐसा. हाँ थोडा आतमध्ये ले, आतमध्ये की थोडा तो. तर गाईज इथं आपल्याकडे जर आरशा नाही, जर आपण ॲडजस्ट करू बघायला थोडा. तर असं म्हणजे सकाळचं आउटफिट आहे. हे माझे भाव लोक आता सगळे रेडी झाले आहेत जायला. बघूया आम्ही कुठेतरी फिरू. आणि माझी मम्मी अशी फुल अवतारात आहे. आता आम्ही चाललो होत, बघूया कुठे जातोय, कसं होतंय. चला आता आम्ही चाललोय खाली खायला चाललोय. बघूया काय खातोय आता. काय जिथे रात्रभर चालू असतं असं काही नाही, आपल्याकडे असतं रात्रभर चालू असतं सगळं. इथे असं काही लिमिटेशन्स नाही आहेत का ह्या या पिरियड्समध्ये चालू असणार वगैरे. इथे फ्रिक्वेंटली चालू असतं, तर तुम्ही एनी टाईम रात्री सुद्धा येऊ शकता खायला. आता आम्ही जाणार आहोत BK कॅफेला. इथे BK कॅफे मीन्स बर्गर कॅफे. इकडे बर्गर्स वगैरे भेटणार आहे. तर घरी जाऊन आपण चिकन खाणार आहे, त्यामुळे KFCला थोडंफार कॅन्सल झालं आहे. आणि माझ्यापेक्षा माझा भाऊ एवढा उंच आहे, जिने तो छोटा आहे बट हाईटीने मोठा आहे तो खूप. तर भेटूया, बघूया BK कॅफेमध्ये काय काय भेटतं. हा आहे बर्गर किंग आणि त्याचाच BK कॅफे. तर आपण एंटर करूया. आमच्यावाल्यांनी आधीच एंट्री केली आहे, तर आपण करूया एंट्री गाईस. सिस्टीम आहे गाईस काहीतरी BK कॅफेची. आम्ही इथे ऑर्डर देतोय. काय तेच व्हेज सांगितले ना 2 तुम्हाला, अजून फ्रेंच फ्राईज. पेरी पेरी वाले आहेत का? हे आहे बर्गर किंग. तर इथे आम्ही भावंड बसणार आहोत. एक चीजवाला आणि एक नॉर्मलवाला बर्गर ऑर्डर केला आणि ते फ्रेंच फ्राईज. जर कोण तुझी रात्रीचे व्हिडिओ बघत असं ना, त्यांना ग्रेव्हिंग होत असं आणि त्यांनी दाखवून खाते. इथे केवढेचे फ्रेंच फ्राईज आहेत आमच्याकडे, केवढे 60 रुपयामध्ये. हा बघा देते. मी आतमध्ये नाही जात, खूप जास्त गर्दी आहे. बाहेरून आता निघतो आम्ही इथून. जरा रोड क्रॉस करतोय, चालतोय आम्ही चालतोय. नुसतं इकडून तिकडून भटकते बिकॉज मी उद्या जाणार आहे म्हणून घरी परत. लिटरली मजा येते. गाईज तुला काय सांगू आहे, इथं पुण्यामध्ये खूप जास्त गरम होते मुंबईपेक्षा. पण तुला वाटतं? नो इट्स हॅपन.